नमस्कार मंडळी. तर MPSC कंबाईंड गट ब पूर्व परीक्षा अखेर संपली आहे आणि आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, कट ऑफ किती लागेल. चला, आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. हो, बरोबर. हीच ती भावना आहे नाही का? परीक्षा झाली की डोक्यात नुसता गोंधळ. कट ऑफ काय असेल, मेन्सचा अभ्यास सुरू करू की नको, याच प्रश्नांनी सगळेजण हैराण झाले असतील. पण काळजी नका करू, चला मिळून ही उत्तरं सोपी करूया. बरं, मग 2025चा अंदाज बांधण्याआधी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, म्हणजे 2024कडे. मागच्या वर्षीचा कट ऑफ हा एक महत्त्वाचा बेंचमार्क आहे. आधी ते समजून घेऊया की नेमकं काय घडलं होतं आणि त्याचा कट ऑफवर कसा परिणाम झाला. तर मागच्या वर्षीची गोष्ट बघा, जागा होत्या फक्त 480 आणि त्यातल्या त्यात पेपरही तुलनेने सोपा आला होता. त्यामुळे झालं असं की जवळपास 8,000 उमेदवार मेन्ससाठी क्वालिफाय झाले. आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला? तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ गेला तब्बल 62.5 वर. हो, 62.5. हा आकडा ऐकूनच यावर्षी अनेकांच्या काळजात धस्स झालंय. पण थांबा, पिक्चर अजून बाकी आहे. कारण यावर्षीची कहाणी पूर्णपणे वेगळी आहे. चला मग आता येऊया या वर्षाकडे. कारण 2024च्या तुलनेत यावर्षी 2 असे मोठे गेम चेंजर्स आहेत जे कट ऑफ खाली आणणार आहेत. आणि हीच आपल्यासाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे. आणि ते 2 प्रमुख घटक कोणते? पहिला आहे पेपरचं स्वरूप आणि दुसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे जागांची संख्या. आता बघा, यावर्षीच्या पेपरबद्दल बोलायचं झालं तर तो अवघड होता असं सगळेच मानणार नाहीत, पण तो लेंदी नक्कीच होता. म्हणजे एका तासात तो पेपर पूर्ण करणं हीच एक मोठी कसरत होती. आणि साहजिक आहे, जेव्हा पेपर वेळखाऊ असतो तेव्हा अटेम्प्ट्स कमी होतात आणि सरासरी स्कोअर आपोआप खाली येतो. आणि आता येतोय सगळ्यात मोठा, सगळ्यात पॉझिटिव्ह पॉइंट, तो म्हणजे जागा. मागच्या वर्षी होत्या फक्त 480 जागा आणि यावर्षी सुरुवातीला 674 होत्या आणि आता फायनल आकडा आहे 758. म्हणजे जवळजवळ 1.5 पट वाढ. हाच तो फॅक्टर आहे जो सगळा खेळ बदलणार आहे. आता याचं गणित अगदी सोपं आहे. जागा वाढल्या म्हणजे मेन्ससाठी निवडले जाणारे उमेदवार पण वाढणार. मागच्या वर्षी जिथे 8,000 उमेदवार निवडले गेले होते, तिथे यावर्षी 11,000पेक्षा जास्त उमेदवार निवडले जातील. म्हणजे सरळ 3,000 जास्त लोकांना संधी मिळणार आहे आणि यामुळे कट ऑफची लाईन खाली येणार हे नक्की. चला तर मग पेपरची डिफिकल्टी आणि वाढलेल्या जागा या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या मते यावर्षीचा अंदाजित कट ऑफ काय असू शकतो यावर एक नजर टाकूया. तर हे आहेत अंदाजित कट ऑफचे आकडे. ओपन किंवा जनरल कॅटेगरीसाठी हा कट ऑफ 53 ते 55च्या रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. EWSसाठी 49 ते 52, तर SCसाठी 50 ते 52. आणि एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये महिलांचा कट ऑफ साधारणपणे 3 ते 4 मार्कांनी कमी असेल. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हे केवळ अंदाज आहेत, एक दिशादर्शक आहेत. फायनल कट ऑफ आयोगाचाच असेल आणि त्यात थोडाफार बदल होऊ शकतो. त्यामुळे या आकड्यांना एक गाईडलाईन समजा, फायनल निकाल नको. ठीक आहे, मग आता कट ऑफचं विश्लेषण पुरे झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पुढे काय करायचं? आपल्या स्कोअरनुसार पुढची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? चला त्यावर बोलूया. आता पुढचे काही महिने खूप महत्त्वाचे आहेत. आपण आपल्या स्कोअरनुसार 3 गटांमध्ये विभागणी करू शकतो. पहिला गट सेफ झोन, म्हणजे पुरुषांसाठी 52पेक्षा जास्त आणि महिलांसाठी 48पेक्षा जास्त गुण असतील तर थेट मेन्सच्या तयारीला लागा. दुसरा गट आहे बॉर्डर लाईनवाल्यांचा. अशावेळी काय करायचं? तर प्री आणि मेन्ससाठी जे कॉमन विषय आहेत त्यावर फोकस करा, म्हणजे निकाल काहीही लागो, वेळ वाया जाणार नाही. आणि तिसरा गट, ज्यांना वाटते की स्कोअर कमी आहे, अजिबात निराश होऊ नका. आतापासूनच 2026च्या तयारीला लागा. पाया इतका पक्का करा की पुढच्या वर्षीही चिंताच उरणार नाही. तर मित्रांनो, आता कट ऑफच्या चर्चांमध्ये आणि चिंतेत वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. जे व्हायचं ते होईल. आता वेळ आहे ती पुढचं पाऊल उचलण्याची, एक स्पष्ट रणनीती ठरवण्याची. तर या विश्लेषणानंतर आता आपल्या पुढच्या तयारीचा